गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खून प्रकरणाचा अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या 2 तासात उलगडा करून 3 आरोपींना ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जुलै रोजी रात्री 11:30च्या सुमारास विद्याभारती महाविद्यालयाजवळ एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती मिळाली। मृताची ओळख जावेद हुसेन खान वय वर्ष 28 राहणार पाकिजा कॉलनी अमरावती अशी झाली आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात मृत व आरोपी यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आले। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतलाय। पोलिसांनी शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 आरोपींना वाहनासह ताब्यात घेतले। आरोपींची नावे शेख इम्रान शेख महमूद उर्फ गोलू कुरेशी वय वर्ष 30, शेख समीर शेख जुम्मद वय वर्ष 32 आणि शेख अमीन शेख जब्बार वय वर्ष 34 अशी आहे। चौकशीत आरोपींनी तात्काळ झालेल्या भांडणातून धारदार चाकूने वार करून जावेद खान याचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांना सांगितले। मुख्य आरोपी इम्रान उर्फ गोलू कुरेशी याच्यावर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर आणि पोलीस निरीक्षक नितेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।